तर गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता जस्ट माझं डोकं फिरलं. आपण व्हिडिओ अपलोड करत होतो मी कालचा आणि इंटरनेटमुळे होतच नव्हता. तर आहे ना आपला वायफाय आहे ना धोकेबाज आहे. कारण की त्याच्यावरती आहे ना मी व्हिडिओज अपलोड करतो आणि आहे ना मी आत्ता स्पीड टेस्ट केलं. ते बघा स्पीड काय येते माझ्या वायफायची. म्हणजे ह्याचा प्लॅन ऑलमोस्ट एक 40 MBPSचा आहे आणि हे मला स्पीड देते काय आहे म्हणजे अजून तर लोड पण होत नाही, एवढं स्लो चालतं आहे. आणि आहे ना आपलं घराच्या वरती या साईडला इकडं आहे ना एक रिसिवर आहे. तर त्या रिसिवरची आता आहे ना जरासं अँगल चेंज करून बघू. वर पत्र्यावरती जाणार आहे आता मी आणि तो अँगल चेंज करू, त्याला आहे ना चांगल्या जागी लावू म्हणजे सेट करू जिकडनं रेंज येते ती. मग त्या साईडला बघू. ह्याच्यानंतर आहे ना आत्ता सध्या तर ही स्पीड येते आणि त्याच्यानंतर ते चेंजेस केल्यानंतर आहे ना काय स्पीड येते काय चेंज होतो ना तो बघू. नाहीतर आहे ना आपण कस्टमर केअरला फोन लावू आणि सांगू की माझा वायफायचा काही इश्यू झालेला आहे. कारण तिथं कनेक्शन तर बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण रेंज काय येत नाही. पैसे तर घेतात ना माझ्याकडनं. चला बघू, दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं तसं. तर गाईज बघा आत्ता मी किती वर आहे. ओ भाई पडायचा विषय इथं. आणि आत्ता आहे ना हे बघा आपला रिसिव्हर काढलेला आहे. हे बघा ग्रीन लाईट्स, याच्यात तर लाईट्स येतात आहेत. कुठे लाईट कुठं दिसते काय माहिती. लाईट सध्या तर नाही दिसत उन्हामुळं, पण ह्याच्यात असतं इथं आहे ना 3 लाईट दिसतात यावाल्या. त्या 3 जे इंडिकेटर त्याच्यात 3 लाईट दिसतात आणि एवढं खराब झाले. तर आत्ता आहे ना हा मी रिसिव्हर आहे ना ह्याच्यावरून काढून इथं लावणार आहे, म्हणजे इथं फिक्स करतो. कारण की ही डिश पण आहे ना, ही वाली जी डिश आहे ही वाली डिश नेटवर्क रिसीव्ह करायलाच बनलेली असती. मग चेक करूया हे त्याच्यामध्ये लावल्याने आहे ना आपलं इंटरनेट स्पीडला काय फरक पडतोय का नाही पडतोय ते फिट करू आणि त्याच्यानंतर भेटूया. काहीच आपण आहे ना आपला वायफाय आता डिशच्या रिसिव्हरसोबत आहे ना डिशच्या रिसिव्हरसोबत कनेक्ट केलेलं आहे. लय गरम आहे इथं, असा कनेक्ट केलेलं आहे. आता बघूया याची नेटवर्क स्पीड वगैरे काय वाढती आहे का जी आहे ती पण गेली आहे. हो भाई, तर चला आता खाली जाऊ आणि नेटवर्क स्पीड चेक करून तुम्हाला दाखवतो. तर गाईज आत्ता आहे ना मी वायफाय खाली येऊन परत आहे ना रिस्टार्ट केलेलं आहे. येलो लाईट लागली आहे, जशी त्याला व्हाईट लाईट लागेल तसं आहे ना आपण परत एकदा आहे ना स्पीड टेस्ट करून बघूया, चेक किती स्पीड येते आपल्याला वायफायनी. मग त्याच्यानंतर बघूया आपलं प्लॅन सक्सेसफुल झालं आहे का नाही झालं आहे, का जेवढी स्पीड होती 2-3ची तेवढीच कंटिन्यू येते. तर चला दाखवतो तुम्हाला डायरेक्ट स्पीड टेस्ट करताना. तर गाईज व्हाईट लाईट आलेली आहे आपल्या वायफायला आणि माझ्याकडे फोन पण आहे जस्ट. तर आता आहे ना आपण ह्याची स्पीड टेस्ट एकदा चेक करूया पहिल्यासारखी की काय स्पीड आहे. ओके, तर आपलं आहे ना जुगाड चाललेलं आहे. म्हणजे डिशच्या आतमध्ये रिसिव्हर असतो, मग त्याच्यामुळं तो रिसीव्ह करणारच सिग्नल्स आणि ठीकठाक पहिल्यापेक्षा खूप छान स्पीड येते आपल्या वायफायला. म्हणजे आता व्हिडिओज अपलोड करायला मला काय प्रॉब्लेम नाही होणार जास्त. मग हेच करायला पाहिजे होतं खूप आधी. म्हणजे आता मी डिशच्या आतमध्ये त्याचा रिसिव्हर लावलेला आहे, मग त्यामुळे ते तसं सिग्नल्स घेत आहे. आणि बघा पहिली स्पीड तुम्ही बघितलेली, आत्ता स्पीड काय आहे. आणि हा गाईज आपले आहेत ना जो आपल्याला तुम्ही सपोर्ट देताय तो खूप छान वाटतंय मला. म्हणजे आपले जे सबस्क्रायबर होते तर ते कंटिन्युअसली वाढत चाललेत आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि हां, आता थोड्या वेळानंतर आहे ना आपण एक व्हिडिओ शूट करत जाणार. काल जो चॅलेंजवाला व्हिडिओ मी करणार होतो तर तो आज करणार आहे. आणि आता थोड्या वेळानंतर एक 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आम्ही जाणार आहे शूट करायला. तर आमचे दोन्ही पण चॅलेंजेस भेटलेले आहेत आपल्याला. दोन्ही पण सोबतच आहेत, आमचे तिथं राहतात. तर आम्ही त्याला घेऊन जाणार आहे आणि शूट करणार आहे. तर तो व्लॉग आजचा रेकॉर्ड होतो आहे आणि तो उद्या येईल. तर रेडी राहा त्यासाठी. आणि तुम्हाला पण जर चॅलेंजमध्ये यायचं असेल तर तुम्ही पण मला कमेंट करा, आपण तुम्हाला पण चॅलेंजमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. तर चला आपण डायरेक्ट चॅलेंजच्या टायमिंगला भेटूया. बाय बाय. तर मित्रांनो आत्ता आहे ना आम्ही गेलतो मला वे प्रोटीन घ्यायसाठी. म्हणजे फायनल ठरलं नव्हतं, बट उद्यापासून आहे ना जर असं एक वेगळं रुटीन असणार आहे. तर त्यामुळे आहे ना वे प्रोटीन घ्यायला गेलतो. वे प्रोटीन सोबत क्रिएटिन पण घेतलेले. म्हणजे हे दोन आहेत. तुम्हाला आहे ना घरी गेलो ना, मग घरी गेल्यानंतर तुम्हाला ते खोलून दाखवतो कोणत्या फ्लेवरचं आणले आणि ते सगळं. त्यासोबत क्रिएटिन पण घेतलेले. मग आत्ता आहे ना आम्ही घरी चाललेलो, मग मला आठवलं की आहे ना तुम्हाला सांगायला पाहिजे. मग त्यामुळे आहे ना मी तर रस्त्यात थांबून आहे ना म्हणलं की तोपर्यंत एक शूट करून घेऊ. मग चला प्रोटीन घेतलेले सुशांत माझ्यासोबत. मग आपण घरी जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो कोणत्या फ्लेवरचं प्रोटीन घेतलेलं आपण. बाय बाय. हां, तर मित्रांनो खूप लेट झालेलं आहे आणि मी खूप रात्री शूट करतोय. तर आपण आहे ना आणायला गेलो क्रिएटिन आणि प्रोटीन. तर आपण वेलकोचं अनफ्लेवर्ड क्रिएटिन आणलेलं आहे, कारण की क्रिएटिन हेल्प करतं बॉडीमध्ये पाणी जास्त स्टोअर ठेवायला. आणि सध्या तरी आपला आहे ना वॉटर इंटेक खूप जास्त आहे, तर त्यामध्ये आहे ना बॉडीमध्ये पाणी होल्ड राहिलं पाहिजे. आणि आपण फॅट लॉस करतोय, मग त्यामुळे आहे ना आपल्याला प्रोटीन इंटेक पण ठेवायला लागणार आहे. जी नॉर्मल जेवणामधनं प्रोटीन होत नाही, मग आपण व्हे प्रोटीन पण घेतलेलं आहे, कुल्फी फ्लेवरचं घेतलेलं आहे. म्हणून आपण क्रिएटिन अनफ्लेवर्ड घेतलं. म्हणजे हे कसं हे दोन्ही मिक्स करून आपण पिऊ शकतो. आणि
ह्याच्या आधी माझ्याकडं जे होतं ते आपलं फ्लेवर्ड ब्लूबेरीचं GNCचं क्रिएटिन होतं, तर ते पण छान होतं, बट ते संपलं. मग आता आपण हे वाला आणले आणि 10 दिवसात ह्या दोन्हीचा काय फरक पडतो ना मी तुम्हाला सांगतो. आता सध्या तरी आपली बॉडी कंडिशन ही आहे, आणि एक 15 दिवसात बॉडी कंडिशन काय असेल मी तुम्हाला ते सांगतो, कारण की एक 15 दिवसानंतर आपला येणार आहे बड्डे. मग बड्डेसाठी ही सगळी तयारी चालू आहे माझी. बड्डेपर्यंत आहे ना आपल्याला एक भारी शूट करायचं आहे, आणि बड्डेपर्यंत एक्सपेक्टेड आहे की ह्या 15 दिवसात आपले 300 सबस्क्रायबर तरी आपण पोहोचूया. आणि थँक्यू, आपलं 277 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. तर तुम्ही असं सपोर्ट करा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. म्हणजे जे आज आपण जो चॅलेंज व्हिडिओ घेऊन येणार होतो, तर काय सर की माझा जो भाऊ आहे बारका, त्याला घेऊन आपण चॅलेंज करणार होतो, पण आज तो नसल्यामुळं आपल्याला तो व्हिडिओ नाही करता आला, आणि त्यानंतर आपण गेलो कोचिंगला. मग त्याच्यामुळे आपलं टायमिंग मॅच नाही झालं त्याचं आणि माझं. मग आपण चॅलेंज नाही करू शकलो, कारण की त्याच्यानंतर पण आपण गेलो क्रिएटिन आणि प्रोटीन आणायला, तर त्यामुळे पण जमलं नाही. मग आता आहे ना उद्या काही पण करून मी एक चॅलेंज व्हिडिओ घेऊन येईल, भले तो असो नसो. तर असंच आहे ना, आपलं कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि भेटूया आपण एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.